नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाडक्या बहिणींसाठी काही महत्त्वाच्या सूचना आल्या आहेत व काय आहेत नेमकं सूचना त्याबद्दल जाणून घेऊयात। तर लाडकी बहीण योजना म्हणजेच की लाडक्या बहिणींनो अफवांवर बळी पडू नये अर्ज माघार घेण्याची चूक नेमकं काय आहे तर सर आपण बघूयात। तर लाडकी बहीण ही योजना ही जी स्कीम आहे तर यात लाडक्या बहिणींना महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आता योजनेच्या अर्जाची छाननी सुरू केली आहे। या छाननीत ज्या महिला चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असतील त्यांच्याकडून दंडासहित योजनेची रक्कम गोळा केली जाईल अशी चर्चा सुरू आहे। या भीतीपोटी तब्बल 4000 महिलांनी आपली लाडकी बहीण योजनेचे अर्ज मागे घेऊन पैसे परत केले आहेत, पण अशा प्रकारे कोणालाच दंड आकारला जाणार नसल्याचे महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहेत। त्यामुळे महिलांनी दंडाच्या भीतीपोटी अर्ज माघारी घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे। खरं तर सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सुरू केली आहे। यामध्ये ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज बाद करण्यासाठी सरकारने ही छाननी सुरू केली आहे। या दरम्यान जर अपात्र ठरल्या महिलांनी पैसे परत केले नाहीत तर त्यांच्याकडून दंडासहित रक्कम वसूल केली जाईल अशी अफवा पसरवली जात आहे। त्यामुळे भीतीने तब्बल 4000 महिलांनी अर्ज मागे घेतले आणि पैसे परत केल्याचे वृत्त समोर आले आहे। भीतीपोटी महिलांनी हे अर्ज मागे घेतले आहेत। या महिला खरंच निकषातून बाद ठरत होत्या का ही बाब समोरच आली नव्हती, त्यामुळे या महिलांनी अफवांच्या बळी पडल्या आहेत। निकष काय आहेत तर महिलांनी बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांना याबाबत माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरू झाली आहे, ज्यामध्ये असं आढळून आलं आहे की काही महिलांनी या लाभार्थी असून त्यांचे अर्ज चुकीच्या पद्धतीने भरले आहे। काही जणांनी आर्थिक परिस्थिती चांगली आहे, काही जणी आधीच दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहे आणि आता लाडक्या बहिणींचे सुद्धा हप्ता घेत आहेत। घरात दुचाकी किंवा 4 चाकी आहे अशा लाडक्या बहिणींनी स्वतःहून मिळालेला लाभ परत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेची पडताळणी ही परिवहन विभाग, इन्कम टॅक्स विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे। ही कायम स्वरूपात सुरू आहे, त्यामुळे काही महिलांनी स्वतःहून पैसे परत देण्याची सुरुवात केली आहे। ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे असंही तटकरे यांनी स्पष्ट केले आहे। पडताळणी कशी होणार? पिवळ्या केशरी रेशनधारक महिलांना मिळणारा लाभ। नमो शेतकरी सन्मान योजनेतील महिलांना केवळ 500 रुपयांचे मिळणार। संजय गांधी निराधार योजनेतील महिला पूर्णपणे वगळणार आहे। दरम्यान तुम्ही जर हे निकष डावलून अर्ज मागे घेत आहात तर ते योग्यच आहे, पण जर तुम्ही पिवळ्या केशरी रेशनधारक कार्ड आहात तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी सन्मान योजनेची सरकार 1000 रुपये देते, त्यामुळे लाडक्या बहिणीचे फक्त 500 रुपये या महिलांना मिळणार आहे। तसेच संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना पूर्णपणे वगळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही आर्थिक परिस्थिती चांगली असेल, कौटुंबिक उत्पन्न मात्र मर्यादा 2.50 लाखांवर आहे, अशाच महिलांचे अर्ज बाद होणार आहे। दंडासारख्या अफवांना बळी पडू नये व अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमचं चॅनल इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा।